वर्षांचा तरुण योद्धा पायाला भिंगरी लावल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी धावतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नावाचा। आणि भावांनो, संस्कृती नाही आपली, नाही कुटुंबाची संस्कृती। घरातलं वडीलधार माणूस जर काबाड कष्ट करत असेल, उन्हातानाची पर्वा न करता या महाराष्ट्र नावाच्या घरासाठी, इथल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या युवकासाठी जीवाचं रान करत असेल, तर त्या वडीलधाऱ्या माणसाचे कष्ट बघून आपल्यासारख्या तरुणांनी खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे ना भावांनो। आणि मग खारीचा वाटा उचलायचा म्हणून स्वतःची निवडणूक असताना सुद्धा महाराष्ट्रावर प्रचाराला फिरतोय। काल साताऱ्यात होतो, माड्यामध्ये होतो, आज कोल्हापुरामध्ये, परत बारामतीला असणार आहे, अहिल्यानगरला असणार आहे, त्यानंतर दिंडोरीला असणार आहे। एवढं सगळं करतोय। याचं दुसरं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्राचं जेव्हा कधी वार्तांकन या निवडणुकीचं होईल ना, 2024च्या या निवडणुकीची फार महत्वाची, फार ऐतिहासिक निवडणूक आहे। कारण 5, 10, 15 वर्षांनी कधी जेव्हा आमचे पत्रकार बांधव लिहितील, कुठला तरी लेख लिहितील, कुठलं तरी वार्तांकन करतील, तेव्हा या संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि या देशापुढे 2 पर्याय शिल्लक होते। 2024 मध्ये असं लिहिलं जाईल। पहिला पर्याय होता कुठल्या तरी दबावापोटी स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील होणं, आणि दुसरा पर्याय होता ताठ मानेनं या मातीच्या माणसांच्या स्वाभिमानासाठी लढणं। माझ्या भावांनो, या लढाईत आपण उभे आहोत, या समाधानासाठी मी इथं आलो। मी इथं आलोय, हा माझा स्वतःचा स्वार्थ आहे, कारण ही माझ्या देशाची निवडणूक आहे। मी इथं आलोय, ही माझा स्वार्थ आहे, कारण ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, आणि त्यासाठी इथं आलो। विशेषतः या कागलच्या भूमीत उभं राहून बोलताना जे काही 2-2.5 वर्षांपासून एक दबावाचं राजकारण सुरू आहे, याच एक मूर्तिमंत उदाहरण आम्ही या मातीत बघितलंय। जेव्हा मी टीव्ही बघत होतो, आजही त्या माऊलीचे अश्रू विसरू शकणार नाही। जी माऊली धाय मोकळून सांगत होती, एक वेळ आम्हाला गोळ्या घाला, परंतु हा दबावाचं हे राजकारण बंद करा। हे कागलचा कुठलाही नागरिक विसरलेला नाही, विसरणार नाही। कारण डोळ्यातली आसव वाळून जातात, डोळ्यातली आसव पुसता येतात। काळजावर झालेल्या जखमांचं काय, त्याचा हिशोब हा घ्यावा लागतो, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा। आणि त्यामुळं काही माणसं मनाने जातात, काही माणसं मजबुरीने जातात। करायला लावणाऱ्याचा दोष जास्त, हे कागलकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण या कागलच्या जनतेनं कधीच जाती धर्माच्या राजकारणाला थारा दिला नाही। या कागलच्या जनतेनं कायम महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी, राजर्षी शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हा पुरोगामी विचार, ही जी सगळी तरुणाई इथं बसली आहे, या सगळ्या तरुणाईला लहानपणापासून तुमच्या प्रत्येकाच्या कानावर या कागलच्या भूमीमध्ये पुरोगामी विचारच होता की नाही? तुमच्या प्रत्येकाच्या काळजावर या कागलच्या